नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता डॅडींनी ठरवलेलं असतं की छत्रीला निरोप घेऊन पाठवायचं. मग छत्री आता डॅडींचा निरोप घेऊन आलेला असतो. अगदी डॅडींनी सांगितलेलं आहे तसं शब्द न शब्द छत्री इथं येऊन सूर्याला बोलत असतो. सूर्याला सांगत असतो की सूर्या, अरे आज वाड्यावरती ना बंगल्यावरती हळदी कुंकू आहे आणि डॅडींनी सगळ्यांना बोलवलेलं आहे, तर तुम्हाला सगळ्यांना पण बोलवलेलं आहे. तेव्हा सूर्या म्हणतो काय? तेव्हा ते सांगत असतात की हो, आणि तू एवढं काहीच डॅडींचं ऐकून घेतलं नाही. काल एवढं बोलत होतंस तू डॅडींना, त्यांना किती वाईट वाटलं रे सूर्या. त्यांना बोलायची संधी तरी द्यायची होतीस रे. ही सगळी नाटकं आता सुरू झालेली असतात आणि तो बोलत असतो. तेव्हा मात्र सूर्याला अजिबात पटत नसतं. सूर्याला पण राग येत असतो. सूर्याला ही गोष्ट अजिबात पटत नसते, कारण डॅडी वागलेले आहेत ते चुकीचंच आहेत असं सूर्याचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे तिथे आलेली असते ती म्हणजे तुळजा, आणि तुळजा ही बोलत असते. तेव्हा सूर्या म्हणत असतो काय करायचं, जायचं का काय करायचं, हा प्रश्न विचारत असतो. तेव्हा तुळजा म्हणते की आता आपल्याला त्यांनी आमंत्रण दिलं आहे ना, मग आपण जायचं. कारण काहीही असलं तरी त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे म्हटल्यावर आपण गेलंच पाहिजे. कारण तुळजाच्या डोक्यात पुढचा प्लॅन असतो, कारण तिथे सगळ्यांच्या समोर 4 माणसामध्ये वाट लावायचा हा प्लॅन त्याने ठरवलेला असतो. तर इकडे तुळजा म्हणत असते की आज ही संक्रांत तुमच्यावर येणार आहे आणि तुमची कशी वाट लावणार आहे ते बघा. हे सगळं चाललेलं असतं. तर इकडे जेव्हा आता तुळजाने हा प्लॅन केलेला आहे आणि त्या पद्धतीनंच तुळजा हे सगळं करणार असते, तर तुळजा सूर्याला म्हणते की आपण जाऊया. आणि सगळे तिथं असतात. सगळ्यांना तो सूर्या सांगू लागतो की आपल्याला डॅडीने बोलवलेलं आहे आणि आपल्याला तिकडं जायचं आहे. हे ऐकल्यानंतर मग सगळे म्हणतात की ठीक आहे, आता डॅडींनी बोलवलेलं आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, सगळी गावातली लोकं येणार आहेत, तर आपणही गेलं पाहिजे असं सूर्याचंही म्हणणं असतं. म्हणून सूर्या त्या गोष्टीसाठी तयार होतो. पण सूर्याने एक स्पष्ट सांगितलेलं असतं, काहीही झालं तरीही मी मात्र ह्यावेळेस ऐकून घेणार नाही. कारण जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर डॅडी देणार नाहीत तोपर्यंत मी शांत राहणार नाही, हे सूर्याने ठरवलेलं असतं. आणि मग सगळ्यांना सूर्या म्हणतो चला तयारी करा असं सूर्या सांगत असतो. तेव्हा सगळ्याजणी आता बहिणी तयारी करत असतात. तेव्हा तुळजा म्हणते की पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरी आधी संक्रांत साजरी करायची आहे, एकमेकांना तिळगुळ खाऊ घालायचे आहेत आणि मगच आपण बंगल्यावरती जायचं आहे असं तुळजा सांगते. सूर्या म्हणतो की हो चालेल. तुळजा म्हणत असते की आज खरी संक्रांत मी डॅडीवरती आणणार आहे, त्यांचा खरा चेहरा समोर आणणार आहे. त्यांच्या मुलाचे प्रताप असलेला व्हिडिओ माझ्याकडे आहे, CCTV फुटेज माझ्याकडे आहे आणि आज मी त्यांची वाट लावणार आहे. हे तुळजाने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी तुळजा हे सगळं करत असते. त्याचबरोबर तुळजा म्हणत असते की काहीही झालं तरी डॅडींचा खरा चेहरा जोपर्यंत मी सूर्याच्या समोर आणत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. कारण तुळजालाच माहिती असतं की डॅडींच्या मनात काय आहे आणि तोंडावर काय असतं. कारण तिच्याकडे ते फुटेज असतं, ज्या फुटेजमुळं सूर्याला एवढा त्रास झालेला असतो, घरातल्यांना एवढा त्रास झालेला असतो. आणि आज भाग्याच्या बाबतीत पण डॅडी चुकीचे वागलेले असतात. त्यामुळं सूर्याला जरा तरी डॅडींच्या विरोधात काही बोललं तरी चालत असतं. म्हणूनच तुळजा आता हे सगळं समोर आणणार असते, तुळजाने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर तुळजा विचार करू लागलेली असते की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करायच्या आहेत, सगळ्यांच्या समोर खरा चेहरा आणायचा आहे. हे सगळं सुरू झालेलं असतं. इकडे डॅडी म्हणतात छत्रीला की सगळं व्यवस्थित आणलं आहे ना सामान, म्हणजे काही कमी पडायला नको, आपला मोठेपणा दिसला पाहिजे, साड्या वगैरे सगळं आणलं आहे ना, सगळीकडे निमंत्रणं गेलेली आहेत ना. तेव्हा छत्री म्हणतो की हो डॅडी, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आणि त्याचबरोबर तिथे आता येतो तो म्हणजे शत्रू आला की डॅडी त्याला विचारतात की चिरंजीव कुठे होतात तुम्ही. तेव्हा शत्रू सांगू लागतो नाही इथेच, जरा ते जमिनीचं काम होतं ना त्याच्यासाठी गेलेलो होतो, अशा भाषेमध्ये तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे डॅडींच्या लक्षात आलेलं असतं, डॅडींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण त्यांना माहिती असतं की त्यांचा चिरंजीव काय गुण उधळायला गेलेला आहे. मग डॅडी म्हणतात की काय घरात बायको आहे, सांगून वगैरे जायचं काय, नाही कळलं पाहिजे. तेव्हा इकडे शत्रू सांगू लागतो की छत्रीला सांगितलं होतं ना मी, आणि डोळा मारतो. तेव्हा छत्री सांगू लागतो की हो मला सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं आणि हा जो असतो तो नक्कीच कुठेतरी गोंधळ घालायला गेलेला असतो. ही गोष्ट मात्र आता सगळ्यांनाच माहिती असते. त्याचबरोबर डॅडी म्हणत असतात की नक्की काय चाललं आहे तुमचं, कळेल का आम्हाला, असं डॅडी बोलत असतात. तेव्हा तो म्हणत असतो की हो खरंच, आणि मग जावा आता बघा जरा, आज कार्यक्रम होणार आहे, सगळे येणार आहेत,
या सगळ्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे तुमच्या, असं म्हणत डॅडी त्याला आत पाठवतात आणि तयारी करायला सांगतात. नाही, तुमची बायको लाडू बनवत आहे, तिळाचे लाडू झालेत का बनवून बघा, कुठपर्यंत तयारी झालेली आहे, सुनबाईंना जरा लवकर उरकायला सांगा, असं डॅडींचं म्हणणं असतं. तेव्हा सगळेजण म्हणतात की हो. त्याचबरोबर इकडे आता शत्रू येतो किचनमध्ये. तिथे तेजू लाडू तयार करण्यासाठी जे मी सारण असते ती तयार करत असते. शत्रू तिथं आलेला असतो आणि तिला म्हणू लागतो की काय झालं, नाही झालं आहे का सगळं, सारण तयार आहे ना, मग तो गरम गरम लाडू आमच्या तोंडात घालायचा. तेव्हा तेजू सांगू लागते की तोंडाला पोळेल ना. तर शत्रू म्हणत असतो सांगितलं आहे ना तेवढंच करायचं, त्यापेक्षा वावगं काही बोलायचं नाही आणि काही करायचं पण नाही. शत्रूची दादागिरी सुरू झालेली असते आणि तो म्हणत असतो की काही झालं तरीही मी जे सांगितलेलं आहे ना ते ऐकायचं आहे आणि तेवढंच करायचं आहे. आता शत्रू तिला सांगत असतो, ती म्हणत असते नको. मग शत्रू तिला म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, ऐकावं लागेल, या घरात आरेला कार्य करायचं नाही, मी जे सांगितलं आहे तेच करायचं. आणि शत्रू तिच्या तोंडाच्या जवळ येतो तेव्हा त्याच्या तोंडातून जो दारूचा भपका असतो तो तेजूच्या तोंडावर येतो. तेव्हा तेजू म्हणते काय, आणि ती पदर लावते, कारण तिला ना थोडीशी किळस वाटत असते. मग ती पदर लावते. तेव्हा तो म्हणत असतो की काय झालं, चालत नाही का, नाही वास चालत नाही का, नवऱ्याची किळस वाटते का. तेव्हा ती म्हणते की तुम्ही दारू पिऊन आलात. तेव्हा म्हणतो तो काय, मी काही करेल. आणि नेमकं आता तेजूला वाचवायला तिथं शालन आणि मालन दोघेही पोचलेले असतात. शत्रू मात्र तिला म्हणत असतो की त्या दिवशी गरम शिरा तोंडात तुझ्या घातला होता, आता हा लाडू, आता बघ तुझी कशी वाट लागते ते. हे सगळं त्याचं बोलणं सुरू असतं. बिचाऱ्या तेजूला खूप वाईट वाटत असतं, कारण काहीही झालं तरी शत्रू एवढ्या खालच्या थराला पोचलेला असतो, तो इतका वाईट असतो. तेजूला अक्षरशः पट्ट्याने तो मारत असतो. तेजू तेही सहन करत असते, परंतु आता मात्र त्याचा कहर झालेला असतो. ते तेजूला खूपच विचित्र अशी वागणूक देत असतो. शालन मालन गप्प बसत नाहीत, त्या भांडायला सुरुवात करतात आणि म्हणू लागतात की काय चाललंय हे. तेजूला म्हणतात, मालन म्हणते की एवढ्या वेळ सारंग का ठेवलं. तेव्हा तिथे डॅडी येतात आणि डॅडीही तिथे आलेले असतात. डॅडी आलेले पाहून तर इकडे या दोघींची भांडणं आधीच वाढलेली असतात. डॅडी म्हणत असतात की काय झालं नक्की. मालन म्हणत असते की मी सारण लवकर उतरवायला सांगितलं होतं. तर ही म्हणत असते की मी जास्त वेळ सांगितलं होतं, मागच्या वेळेस लाडू चांगलेच झाले नव्हते. तर शालन म्हणत असते की मी या घरात आधी आलेली आहे. मालन म्हणत असते पण तुम्हाला नाही तेच लाडू बनवता. डॅडी तिथे येतात आणि म्हणतात काय झालं यांच्या भांडणाचं. डॅडींना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. तर शत्रू मात्र ते पाहत असतो आणि डॅडींना म्हणत असतो की हे काय झालं नक्की, बघा ना डॅडी, तुम्ही सांगा ना यांना. डॅडी म्हणतात काय चाललं आहे तुमचं नक्की. तेजूला मात्र खूप हसू येत असतं. तेजू मात्र बघत असते. डॅडी म्हणत असतात की तुमची ही भांडणं संपली पाहिजेत, अति झालेलं आहे आता. त्यावेळेस शत्रू तिथं असतो आणि म्हणत असतो की 2 बायका केलेल्या आहेत आणि इथं माझीच फजिती झालेली आहे, वाट लागलेली आहे, आता तुम्ही बघा तुमची एक आहे, काय करायचं ते. शत्रू मात्र डॅडींकडे पाहत असतो आणि इकडे डॅडी म्हणत असतात की काही झालं तरी ही भांडणं आजच्या आज मिटली पाहिजेत आणि ते तिळगुळाचे लाडू आहेत ना ती खाऊन ही भांडणं मिटवायची आहेत. इकडे सूर्या मात्र आता देवाच्या समोर असतो. तुळजाने सुंदर अशी काळ्या रंगाची साडी नेसलेली असते, त्याच्यावरती हलव्याचे दागिने घातलेले असतात. सूर्याने पण काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला असतो आणि सगळेजण देवाला हात जोडून नमस्कार करत असतात. भाग्या, त्याचबरोबर राजू, धनु सगळेजण तिथं असतात, देवाचे आशीर्वाद घेत असतात आणि आता मकर संक्रांत साजरी करत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणतो की नाना हे घ्या, असं म्हणत तो तिकडे तात्यांना आधी तिळगुळ देतो आणि मग तात्यांशी बोलू लागतो. इकडे आता सगळेजण पाहत असतात. मग तात्या पण म्हणतात की सुनबाई तू या घरात आली आणि या घराला घर पण आलं, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे तुळजा त्यांना नमस्कार करते आणि म्हणते की या घरातला हा आनंद असाच राहिला पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा ते म्हणतात की तुझ्यामुळे या घरात आनंद टिकून आहे. सूर्या त्याचबरोबर सगळ्या बहिणी सगळे आनंदाने राहत असतात आणि सूर्या म्हणत असतो की चला आता आपण आवरूया आणि सगळेजण एकमेकांना तिळगुळाचा लाडू भरवत असतात. तिळाचा लाडू भरवून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत असतात. तेव्हा धनुला लाडू एकच भरवला जातो आणि मग तात्या दुसरा लाडू भाग्याला भरवतात. धनु मात्र रुसून बसते, कारण तिला अजून एक लाडू खायचा असतो, पण तिला ते काही लाडू भरवत नाहीत आणि ती रुसून बसलेली असते. सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं, घरातलं छान वातावरण असतं, आनंदी वातावरण असतं आणि सगळे खूप खुश असतात.
त्याचबरोबर इकडे तिळगुळ भरवले जातात आणि सूर्य म्हणतो चला आपण निघूया. धनु म्हणते की मी नानांकडे जाऊन तिळगुळ देऊन येते, कारण नानीनं काही केलं नसणार आहे ना. मग तो डबा आहे ना तो घेऊन जाते आणि तिळगुळाचे लाडू त्यांना देऊन येते असं सांगू लागते. तेव्हा धनु आता तिळगुळाचा लाडूचा डबा घेऊन येते आणि तिळाचे लाडू देऊ लागते आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देते. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की नाना आणि नानी दोघंही खुश झालेले असतात आणि म्हणत असतात की खरंच ही पोरगी मानली पाहिजे आणि तिच्यामुळंच हे सगळं शक्य होत आहे असं बोलणं चालू असतं. आणि ते म्हणत असतात मनापासून घेऊन आलेले आहे. नानीला लाडू भरवते आणि त्याचबरोबर तिथं आलेला असतो तो म्हणजे जिमू. जिमूला ते म्हणत असतात, जिमूने पण विकत लाडू आणलेले असतात आणि ते लाडू सगळ्यांना देत असतो. तर नाना मात्र जिमूला म्हणतात की काय चाललंय हे सगळं, कारण काहीही झालं तरीही हे विकत लाडू आणायची काय गरज होती. जिमू म्हणतो त्यात काय एवढं, मी काय चुकीचं केलेलं आहे असं जिमूचं म्हणणं असतं. आणलेत मी. तेव्हा ते म्हणतात बघितलं का ही पोरगी स्वतःच्या हाताने घेऊन आली. तेव्हा तो तसं म्हटल्यावर तो म्हणू लागतो की तिनं कुठं बनवलेत, राजूताईने बनवले असतील हे सगळे लाडू, हिला कुठे येतात बनवता असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नानांना तो उलटं बोलत असतो. नाना त्याचा कान पकडतात आणि म्हणतात तिनं बनवलेले आहे, तिनं घेऊन आली आहे ना, मग तू हे सगळं असं बोलायची काही गरज नाही. तेव्हा मात्र इकडे नानांना ती म्हणते की असू द्या आणि मग ती किचनमध्ये जाते आणि डबा ठेवतच असते. आणि तेवढ्यातच नाना बोलत असतात. नाना म्हणतात की बंद कर ती नाटकं, आत्ताच्या आत्ता ती लाडू माघारी देऊन ये. तेव्हा तो म्हणतो की लोक काय म्हणतील, लोक हसतील ना मला, लाडू घेऊन गेला आणि आता लाडू माघारी घेऊन आलेला आहे म्हणून. हे योग्य वाटतं का सांगा बरं, असं बोललं जात असतं. त्याचबरोबर इकडे जिमूला तिकडे ती म्हणत असते की राहू दे रे, असू दे, आणि त्याला पण तिळगुळाचा लाडू देते. तोही लाडू घेतो आणि तिला म्हणतो की तिळगुळ घे आणि गोड बोल. नाना नानीचं भांडण चाललेलं असतं. नानी म्हणत असते की जिमूला त्याच्याच पसंतीनं मुलगी बघायची. नाना म्हणतात नाही, मी माझ्या पसंतीनं मुलगी बघणार आहे. तेव्हा ती म्हणत असते की नाही तुमच्या पसंतीनं नको. नाना म्हणतात माझी पसंती काय वाईट आहे का, म्हणून तर तुला आणलंय करून. तेव्हा नानी म्हणते की नाही, त्याला अगदी सडपातळ अशी मुलगी पाहिजे. तेव्हा त्यांची भांडणं मिटवण्यासाठी नाना इकडे म्हणू लागतात की काही झालं तरीही मी मुलगी बघणार. बघ ही धनु तिथे येते आणि मग त्या दोघांना तिळगुळाचा लाडू भरवायला सांगते आणि भांडण मिटवायला सांगते. नाना मात्र खुश झालेले असतात धनुवरती आणि ते म्हणतात की जिमूसारखी अशीच मुलगी बघणार आहे मी. इकडे डॅडी मात्र आता सांगत असतात, ते म्हणत असतात की माझ्या वडिलांना 2 बायका म्हणजे मला 2 आया. लहानपणापासून अशीच भांडणं, माझ्या वडिलांनाही खूप त्रास व्हायचा आणि त्यांचा राग काढायला त्या मला मारायच्या, बडवायच्या नुसत्या. मला ना कळायचंच नाही आहे की मी काय करू. हे सगळं चाललेलं असतं. डॅडी मात्र खूपच वैतागलेले असतात आणि शालन मालनचं भांडण सुरूच असतं. हिला काही लाडू बनवता येत नाहीत आणि शालन म्हणत असते की मीच या घरात आधी आलेले आहे, मी मोठी आहे, माझ्याशी असं बोलायचं नाही. आणि छत्री त्याचबरोबर शत्रू हे सगळे पाहत असतात आणि ह्या दोघीजणी आता पदर खोचून पुन्हा भांडायला लागलेले असतात आणि म्हणत असतात की आता बघतेच मी तुला काय करता येतं ते, आणि तू दाखवच करून. आता लाडू बनवलेलेच आहेत ना, तर लाडू घेऊन ये असं डॅडींना ते सांगत असतात. आणि डॅडींना म्हणत असतात की काही झालं तरी आता लाडू बनवलेले आहेत ते तुम्ही खायचेच आहेत. तेव्हा मालन म्हणते तुम्ही असले लाडू बनवलेत ना, तर ते लाडू जरी फेकून मारला तरी एखाद्याचा जीव जाईल असं मालन शालनला म्हणत असते. डॅडी म्हणत असतात गोळी घालेल. तेव्हा मालन म्हणते गोळी घालायची काहीच गरज नाही आहे, तो लाडू आहे ना तोच फेकून मारा, आरामात जीव जाईल. ही भांडणं त्यांची चाललेली असतात. शालन म्हणत असते तुला तरी कुठं बनवता येतं गं काय, तुझी पण तीच नाटकं असतात. आणि मग डॅडींना म्हणतात की तुम्हाला लाडू आणून खायला देते. तेव्हा डॅडी म्हणतात मला नको. मग शालन म्हणते जा तेजू लाडू घेऊन ये आणि शत्रूला भरवतो लाडू एक, त्याला खायला घाल आणि त्याने सांगू दे मला की लाडू कसा आहे ते, असं सांगितलं जातं. आणि मग तेजूला ओरडून सांगितलं जातं तेजू जाऊन लाडू घेऊन ये आणि आत्ताच्या आता तो लाडू भरव. इकडे शत्रू म्हणत असतो की मला नाही खायचा तो लाडू, पण आता तेजूला सांगितलं जातं त्यामुळं तेजू जाते आणि लाडू घेऊन येते आणि तो लाडू आता शत्रूला भरवला जातो. आणि शत्रूला जेव्हा लाडू भरवला जातो तेव्हा शत्रूची मात्र तोंडाची वाटच लागली.